नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. खरं तर असं म्हणतात की उद्योजकांनी समाजकारण करू नये, नाहीतर त्याला तोटा होतो. असंही म्हणतात की समाजकारण करणाऱ्याने राजकारणाच्या फंद्यात पडू नये, नाहीतर तो बदनाम होतो. आणि राजकारणी लोकांनी मात्र या दोघांचाही व्यवस्थित वापर करून सत्ता मिळवावी असे एकूण संकेत महाराष्ट्रात आणि आपल्या देशामध्ये या लोकशाहीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. परंतु उद्योजकता, समाजकारण आणि राजकारण या तीनही गोष्टींचा व्यवस्थित बॅलन्स ठेवत वेळोवेळी आपली प्रत्येक भूमिका ठामपणे मांडणारे एक चांगले उद्योजक, एक संवेदनशील समाजसेवक, तसेच एक प्रयत्नशील राजकारणी आज आपल्यासोबत गप्पा मारायला इथे आलेले आहेत. आणि त्यांचं नाव आहे विनोद भैया पाटील. तर नमस्कार भैया. खरं तर आपण खूप चांगले उद्योजक आहात. आपण एक संवेदनशील समाजकारण करणारे व्यक्ती आहात. समाजामध्ये आपला एक आदर्श घेतला जातो की एक संवेदनशीलता काय असावी, समाजाचे प्रश्न मांडत असताना भूमिका कशी मांडावी, त्यातला सुसंस्कृतपणा कसा असावा, हे आम्ही वेगवेगळ्या माध्यमांच्या याच्यातून आपण आपल्याबद्दल बघत असतो. आणि बरेच तरुण आपले फॅन फॉलोअर आहेत, त्याचा अनुभव आपणही वारंवार घेत असालच. आणि त्या व्यतिरिक्त आपण एक प्रयत्नशील राजकारणी आहात, हेही समाज माध्यमातून आपण सगळेजण बघत असतो. तर आम्हाला सगळ्यात पहिला पडलेला प्रश्न की उद्योजक आपण आहातच, कारण त्यातून आपल्याला अर्थातच सगळं जर भागवायचं असेल तर आपली आपली एक उद्योजकता असायला हवी. आपल्याला राजकारण किंवा समाजकारण या दोघांमध्ये जर निवड करायची ठरली तर आपण कशाची कराल? हे बघा, राजकारण आणि समाजकारण हे वेगळं वेगळं होऊ शकत नाही. तर राजकारणामध्ये जायचं कशासाठी, तर जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी जायचं, जी दयनीय अवस्था झालेली ती सोडवण्यासाठी जायचं, आणि स्वतःच्या डोक्यामध्ये एक जो ब्ल्यू प्रिंट असते ते एक्झिक्यूट करण्यासाठी जायचं. राजकारणामध्ये गेल्यानंतर अधिकार प्राप्त होता, राजकारणामध्ये गेल्यानंतर आपण त्या प्रोसिजरचा एक भाग होतो, पण शेवटी ते येतं समाजकारणाकडे. आणि राजकारण समाजकारण वेगळं होऊ शकत नाही. गप्पा मारण्यासाठी, भाषणं करण्यासाठी, मतं मांडण्यासाठी वेगवेगळं दाखवता येईल, परंतु समाजकारण हे राजकारणाशी संबंधित आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका मला तरी वाटत नाही. ओके. तर समाजकारण आणि राजकारण या दोन्हीही गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. तर हे राजकारण किंवा समाजकारण या दोन्ही गोष्टी आपण बहुबी खूप छान पद्धतीने करतात. मग मराठा आरक्षणाचे प्रश्न असतील, इतर संवेदनशील आपल्या जिल्ह्याचे प्रश्न असतील, ते आपण वारंवार मांडताना आम्ही आपल्याला बघत आलेलो आहोत. पण आम्हाला हा प्रश्न पडतो की एक तरुण व्यक्ती जेव्हा राजकारण किंवा समाजकारणाचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्याला आत्ताची परिस्थिती ही तेवढी आशादायक वाटत नाही. आपल्या आयुष्यामध्ये असा कोणता टर्निंग पॉइंट होता की तुम्हाला असं वाटलं की नाही यार, मी हे करायला पाहिजे, मी राजकारण किंवा समाजकारण किंवा दोन्ही एकत्रितपणे मी हे करायला पाहिजे, असं कधी तुम्हाला वाटलं आयुष्याच्या कोणत्या वळणावर? हे बघा, 2005 सालाला ज्यावेळेस शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, त्याच्या 3 वर्षापूर्वी मी छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक आंदोलन केले. मग कचऱ्याचा प्रश्न होता, तर आम्ही कचरा मी माझ्या सहकार्याने घेऊन महानगरपालिकेच्या द्वारात टाकला आणि आम्ही तिथे कचरा पेटवला. मग पाण्यासाठी अनेक आंदोलन झाले. ते सगळं बघितल्यानंतर त्यावेळेस मला असं वाटलं की आपण अधिकारी असतील, जनता असेल, यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी झालं पाहिजे. आणि त्यावेळेस मी महानगरपालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी, नगरसेवक होण्यासाठी मी प्रयत्न केला. पण त्यावेळेस माझं तिकीट नाकारण्यात आलं आणि मला हकालपट्टी ही माझी त्यावेळेस पक्षातनं झाली. 2005ला. मी 2007ला मी जिल्हा परिषद सदस्य झालो. तर 2005च्या अलीकडे पलीकडे माझ्या डोक्यात ही भावना आली. विद्यार्थी दशकामध्ये काम करत असतो तेव्हा नेमकं भैया वय काय होतं आपलं जेव्हा आपल्याला वाटलं? माझं त्यावेळेस 21 वर्ष वय होतं. अच्छा. 21 ते मला त्यावेळेस वाटलं की आपण आता लोकप्रतिनिधी झालं तरच जनतेचे प्रश्न सुटू शकतात. बर बर बर. तर वयाच्या 21व्या वर्षी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरून सुरुवात झाली राजकारणाची. पण आज विनोद पाटील हे नाव म्हटलं
की हे नाव एका गोष्टीसाठी सगळ्यात जास्त चर्चेत येतं, ते म्हणजे मराठा आरक्षण याचिका करते. खरं तर विनोद भैयांची ओळख फार वेगवेगळी असू शकते. जेव्हा आपण त्यांच्या जवळच्या लोकांसोबत जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा खरं तर हे एक सर्वांगाने तयार झालेलं नेतृत्व आहे. परंतु सगळ्यात जास्त चर्चा आपल्याबद्दल होते समाज माध्यमामधून, वेगवेगळ्या मीडियामधून. मराठा आरक्षण याचिका करते. तर नेमकं मराठा आरक्षणाची याचिका आपण कोणत्या संदर्भाने पहिल्यांदा या विषयामध्ये उडी घेतली? म्हणजे तुम्ही 2005 ला राजकारणाची सुरुवात केली, 7 ला आपण जिल्हा परिषदेवरती निवडून आलात. आरक्षणाबद्दलच्या लढ्यामध्ये आपण कसे उतरलात? त्यामागची नेमकी काय स्टोरी होती? बघा, सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस मोर्चा निघाला, तो मोर्चा ज्यावेळेस आम्ही काढला, सगळ्यांमध्ये मी पण एक प्रमुख कार्यकर्ता होतो. आणि मोर्चाच्या दिवशी मला विद्यार्थ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात दिसली. मोर्चा कशासाठी होता? तर कोपर्डीच्या ताईवर जो अत्याचार झाला त्याचा निषेध करण्यासाठी होता. आणि ती मराठा होते म्हणून आम्ही विरोध केला का? तर असं नाहीये. या समाज व्यवस्थेमध्ये त्या वृत्तीला ठेचण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे भावनेने निघालेला मोर्चा होता. तर मी मोर्चा संपल्यानंतर तरुणांशी जे बोललो शेवटच्या टप्प्यात, ते होतं ते आम्ही गावाकडे चाललो, आमच्याकडे मेसला पैसे नाही, आम्ही शिक्षण घेऊ शकत नाही, शिक्षण खूप महाग झालं. आणि मला लक्षात आलं की सातत्याने आरक्षणावर कुठेतरी मनामध्ये खतखत आहे की शिक्षण आपण घेऊ शकत. मग मी लगेच दिल्लीच्या माझ्या वकिलांना संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की मुंबई हायकोर्टात हे प्रकरण चालू आहे. त्या दिवशीपासून ती न्यायालयीन लढाई सुरू झाली आणि ते ताकदीने मुंबईला लढलो आम्ही, दिल्लीला सुप्रीम कोर्टात आम्ही लढलो. बरोबर. त्यावेळेसपासून आणि मला न्यायालयाचा थोडासा अनुभव, याच्या पूर्वीच्या काळामध्ये स्वर्गीय R.R. पाटील साहेबांनी डान्स बार बंदी महाराष्ट्रात केली होती, परंतु ती बंदी उठवण्यात आली त्यांच्या निधनानंतर. त्यासाठी मी सुप्रीम कोर्टात वाद करत होतो, भांडत होतो, कुटुंबाची राख रांगोळी होत होती. आणि मी सांगत होतो की अनेक तरुण या राज्यातले बर्बाद होते, डान्स बार बंद झाले पाहिजे. त्यामुळे मला न्यायालयीन लढाईचा थोडाफार अनुभव होता आणि मी मराठा आरक्षण लढाई त्या ठिकाणी न्यायालयात. अच्छा, म्हणजे पहिला जो मोर्चा झाला त्यानंतर आपण या आरक्षणाच्या लढाईमध्ये उतरलात. खरं तर मी स्वतःही संभाजीनगरचाच आहे आणि संभाजीनगरमध्ये त्यावेळेला म्हणजे आजही आम्हाला ते क्षण आठवतात की अवघ्या शहरभरामध्ये सगळीकडे होर्डिंग झळकले आणि त्याच्यावरती एकच गोष्ट होती, सकल मराठा समाज. ना कुठलं नेतृत्व, ना कुठला चेहरा, ना कुठला झेंडा, ना कुठला पक्ष. अशी एक संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातली, समाजकारणातली ही पहिली वेळ कदाचित स्वातंत्र्यानंतरची असेल की असे बॅनर झळकले आणि प्रत्येकाला एकमेकांचे फोन यायला लागले की नाही, आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हायचंच आहे. कारण इथे कोणताही झेंडा नव्हता, पक्ष नव्हता, सगळं. आणि या मूक मोर्चाच्या पाठीमागे नक्कीच आपण आणि आपले अजून जे कोणी सहकारी असतील या सगळ्यांचा मेंदू होता. पण नेमकं म्हणजे हा मूक मोर्चा कसा ऑर्गनाइज करण्यात आला, त्या मागची एखादी हिस्ट्री, कारण ती कुठल्याही माध्यमांमध्ये नाहीये. हा मोर्चा निघाल्यानंतर काय झालं, 58 लाखांचे मोर्चे निघाले हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याची सुरुवात कशी झाली होती, नेमकी कोणासोबत चर्चा झाली, कसं हे सगळं वातावरण तयार झालं? आम्ही सुरुवातीला काही सहकारी माझ्या घरी बसलो आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो, सिडको नाट्यगृहामध्ये आम्ही एक कार्यक्रम घ्यायचा ठरवला होता. प्रश्न असा होता की निषेध सभा त्या ठिकाणी असावी, मग 1000-1200 लोक जमतील का? बरोबर. मग त्याच्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो रात्री 5-6 जण. मी आता काही नाव घेणार नाही, त्यात 1-2 राजकीय पदाधिकारी होते. ते म्हणले अरे भानगडीत आपण कशाला पडायचं आहे, म्हणलं नाही करायचं. मग क्रांती चौक आमचं ठरलं की क्रांती चौकला किमान 2-5 हजार लोकांचं आपण एक ठिय्या आंदोलन करू. मग देवगिरी कॉलेजला एक बैठक झाली. त्या बैठकीला थोडं व्यापक स्वरूप आलं आणि सहज तिथं मी बोललो की मराठ्यांचा मोर्चा किमान लाखाचा असेल. त्यावेळेस काही लोकांनी माझ्याकडे आश्चर्यचकित पाहून बघितलं की असं कसं होईल. परंतु मला एक अशी जाणीव होती की संवेदनशील समाज आहे आणि खोपडीची घटना घडली आणि ताकदीने याचा निषेध झाला पाहिजे आणि वृत्ती आपण ठेचली पाहिजे. मग त्याचं रूपांतर झालं आणि तुम्ही आता जे होर्डिंग्सचं बोलले, निर्णयच आम्ही असा घेतला की जनजागृती याची झाली पाहिजे. मला चांगलं आठवतं की ABP माझावर मी एक जाहिरात दिली, माझ्या अकाउंट म्हणून ते पैसे गेलेले आणि ती जाहिरात आम्ही अशी दिलेली आहे की कोपर्डीची घटना घडली
आणि आव्हान त्या ठिकाणी ताईच्या वतीने करण्यात येत आहे की सर्वांनी क्रांती चौकात जमायचं आहे आणि निषेध नोंदवायचा आहे आणि अशी वृत्ती ठेसायची आहे. बिलकुल. मग बॅनर्स लावले, जाहिरात आम्ही दिली, जनजागृतीची ती जाहिरात होती. बरोबर. त्याचा इम्पॅक्ट झाला. लोकांनी गावागावी बैठका सुरू केल्या आणि मला अभिमानाने सांगायचं आहे की समाजातला प्रत्येक घटक स्वतःच्या कुटुंबावर अन्याय झाला या भावनेने पुढे आला. बिलकुल. बैठका घेऊ लागला. आपली आर्थिक परिस्थिती जेमतेम असली तरी भाडं तोडं खर्च करून भाड्याच्या गाड्या करून लोक क्रांती चौकात आले. त्यांनी ताकद त्या ठिकाणी दाखवली. बिलकुल. आणि सर्व नियोजन करत असताना शहरातले ज्येष्ठ मंडळी यांचं म्हणणं होतं की आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, प्रत्येकाची आयडिया. आणि मला चांगलं आठवतं की आम्ही याचं कार्यालय उघडायचं ठरवलं. माझे मित्र आहेत आतिक मोतीवाला, आज सध्या जे बिग बाजार आहे, मी त्यांना सहज विनंती केली की मला कार्यालयाला जागा भेटेल का. त्यांनी मोठं मन केलं, आम्ही कार्यालय उघडलं आणि ते कार्यालय उघडल्यानंतर लोकांचं येणं जाणं त्या ठिकाणी वाढलं. मग त्याची व्याप्ती वाढत गेली आणि मग ती पब्लिक मुवमेंट झाली. तो दिवस आजही क्रांती चौकात मला आठवतं. जो राग सगळ्यांच्या मनामध्ये होता आणि तो व्यक्त करत असताना न बोलता मूक पद्धतीने आम्ही जो मांडला त्याची ताकद, त्याची नोंद आजही जगामध्ये आहे. हो, नक्कीच. म्हणजे त्या मोर्चानंतर जी लाखोंची गर्दी झाली, त्यानंतर 58 मोर्चे निघाले, अगदी मुंबई जाम झाली आणि मराठ्यांचे हे जे मूक मोर्चे आहे हे किती म्हणजे शांतता सुद्धा किती आक्रमक असू शकते. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की रस्त्यावरती दांडे, काठ्या, लाठ्या घेऊन जर निघालो तर त्याला आक्रमकता म्हणतात. परंतु जर आपला आक्रोश असेल तर आपली शांतता सुद्धा एखाद्याला धडकी भरवणारी कशी असू शकते ते या मोर्चातून अवघ्या मराठा समाजाने दाखवलं. परंतु तुम्ही आता जी एक गोष्ट बोललात ती गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. ती म्हणजे की आपण ऑफिसच्या कामासाठी अतिक मोतीवाला जे आपले मित्र आहेत त्यांना तुम्ही रिक्वेस्ट केली आणि त्यांनी ते ऑफिस दिलं. नाहीतर आता सध्या महाराष्ट्राचं वातावरण इतकं गढूळ झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या फक्त जातीय तेढ, जातीय वाद, दंगली याची जास्त चर्चा होते. ह्या गोष्टी सुद्धा समाजासमोर गेल्या पाहिजे की जर एखादं चांगलं काम जर होत असेल तर सगळेच जाती धर्माचे लोक एकत्र येऊ शकतात. नाही, आता याच्यामध्ये काम वैधानिक तुम्हाला सांगतो, जसं मी कार्यालयाचं बोललो, न्यायालयीन व्यवस्था आहे. सगळे न्यायमूर्ती काय मराठा होते का? नाही. मराठा आरक्षणाचा ड्राफ्ट तयार करणारे सगळे लोक काय मराठा होते का? बिलकुल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेस काय मराठा होते का? नाही. महाराष्ट्रातले सगळे आमदार काय मराठा होते का? तर असं नाही. इतर सर्व समाजाने सहकार्य केलं, इतर समाजाच्या आमदारांनी मतदान केलं, इतर समाजाच्या अधिकाऱ्यांनी काम केलं, म्हणून आम्हाला त्यावेळेस आरक्षण मिळालं. आमच्या दुर्दैवाने ते मुंबई हायकोर्टात टिकलं, परंतु ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. त्यामुळे मराठा म्हणून मी जबाबदारीने सांगतो की समाज म्हणून कुठल्याही समाजाला नाव ठेवायचं, कुठल्याही समाजाला विरोध करण्याचा मला नैतिक अधिकार नाहीये, कारण ते आमच्या सोबत उभे राहिलेले. बरोबर. तर हा एक खूप महत्वाचा संदेश आहे खरं तर. अन्यथा राजकीय स्वार्थापोटी, राजकीय लाचारीपोटी बऱ्याचदा हे वाद आपल्याकडे उद्भवताना दिसतात. परंतु एखादी गोष्ट किती व्यापक विचारातून तयार होऊ शकते हेच खरं तर आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी त्यावेळेस त्यांच्या कृतीमधून दाखवून दिलं. आता सध्या तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न खूप पेटलेला आहे पुन्हा एकदा, कारण सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण टिकलं नाही. आपण असतील आपल्यासोबत अजून जे कोणी चेहरे असतील जे खरं तर माध्यमांसमोर आलेले नाही, कारण आपल्या बोलण्यातूनच कळतंय की बऱ्याच लोकांनी आपल्याला मदत केली, पण ते आरक्षण दुर्दैवाने टिकलं नाही. आता तुम्हाला काय वाटतं, म्हणजे महाराष्ट्राला आता एक प्रश्न पडलेला आहे, म्हणजे काय झालं, या राजकीय लोकांनी एकमेकांवरती चिखलफेक करत असताना काय केलंय, तुम्ही तुमची भूमिका सांगा, तुम्ही तुमची भूमिका सांगा. खरं तर महाराष्ट्र बुचकळ्यात आहे, तुम्ही नेमकं एकमेकावर ढकलताय की प्रश्न सोडवताय हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडतोय. पण आरक्षण कोण देऊ शकतं तुमच्या मते? पवार देऊ शकतात, शिंदे साहेब देऊ शकतात, फडणवीस साहेब देऊ शकतात की उद्धव ठाकरे देऊ शकतात? हे चौघ जर एकत्र आले तर आरक्षण दूर नाहीये. याचं कारण मी सांगतो. महाराष्ट्रामध्ये जनतेने मतदान केलं, आमदार निवडून दिले, त्यावेळेस त्यांनी पक्ष बघितला. बरोबर. राज्यामध्ये सत्ता आली, सत्ता गेली, पक्ष फुटले, तुटले,
अदलबदल झाला, हे सगळं जे काही आहे हे न्यायालयात गेलं. पवार साहेबांनी पहिला निर्णय आणला. त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने की खुलं मतदान घ्या. बिझनेस म्हणतात त्याला सभागृहाला. बिझनेसमध्ये पहिल्यांदा हस्तक्षेप देशामध्ये झाला तो सुप्रीम कोर्टद्वारे झाला आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेबांनी राजीनामा दिला. त्यावेळेस पवार साहेबांना कोर्ट कळलं, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे साहेबांना कोर्ट कळलं. परत एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडले. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. ते डिस्क्वालिफिकेशनचं प्रकरण चालू आहे. ते एकनाथ शिंदे साहेबांना कोर्ट कळलं. अजित पवार साहेब बाहेर पडले, उपमुख्यमंत्री झाले, त्यांना कोर्ट कळलं. म्हणजे या चारही नेत्यांना कोर्ट कळलेलं आहे. चारही नेत्यांनी ताकदीने स्वतःसाठी कोर्टामध्ये जे जे काही करावं लागतं, जसं जसं बाजू मांडावी लागते ती मांडली. तीच ताकद जर सुप्रीम कोर्टामध्ये आता क्युरिटी पिटिशन पेंडिंग आहे, शेवटचं वेपन त्याला म्हणू, ते आता 11 सप्टेंबरला त्याचा निकाल आहे, त्याच्यात जर वापरली 100% निर्णय लागेल. मराठ्यांना आरक्षण द्यावं लागेल. तो कायदा जसाचा तसा राहील आणि त्याचं क्रेडिट पण सगळ्यांना मिळेल. त्यामुळे कोण देऊ शकतं तरी चौघं देऊ शकतं. चौघं न्यायालयातून सत्तेत आलेले आहे. चौघांना न्यायालय कळतं. माझं आयुष्य जेवढं नाही त्यापेक्षा अनेक वर्ष यांनी न्यायालयातनं काय काय करायचं ते केसेसद्वारे करून घेतलं. त्यामुळे आम्ही त्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा आणि त्यांनी आम्हाला सांगण्यापेक्षा त्यांनी जर कृती केली तर निश्चित त्याचा फायदा त्यांना होईल. बिलकुल. भैया, अजून एक, हे सगळं घडत असताना मराठा आरक्षणाचा हा जो प्रश्न आहे हा वारंवार समोर आला. हळूहळू त्यांनी रौद्ररूप धारण केलं, तो गंभीर बनत गेला. या सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रश्न फार गंभीर समोर येतोय, तरुणांच्या होणाऱ्या आत्महत्या. या आत्महत्या खरं तर अत्यंत वेदनादायी आहेत. या आत्महत्या बद्दल आपलं मत काय आहे? मी मागच्या काळामध्ये मराठा समाजातील काम करणाऱ्या सगळ्या प्रमुख नेत्यांना एकच बोललो की तुम्ही आणि मी देखील या आत्महत्येला जबाबदार आहोत. याचं कारण असं आहे, ज्या हक्काने आम्ही समाज रस्त्यावर आणला, आम्ही त्यांना आंदोलन करायचं सांगितलं, त्या हक्काने आम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकलो नाही की तुम्ही डिमोरलाइज होऊ नका, डिप्रेशनमध्ये जाऊ नका. आमच्यातल्या काही लोकांनी असे वक्तव्य वारंवार केले. ठीक आहे, मला कल्पना आहे समाजाला काही मिळालं, समाजाला खूप काही नाही मिळालं, परंतु एक प्राण याची किंमत होऊ शकत नाही. मग मला असा प्रश्न पडतो की या आत्महत्या करण्यासाठी, बलिदान देण्यासाठी आपण आंदोलन सुरू केलं का? आज जबाबदारीने मी सांगतो, मी त्या कुटुंबांची माहिती ज्यावेळेस घेतो, कोणीच त्या कुटुंबाकडे जायला तयार नाही. ते लोक मोलमजुरी करतात. त्यांचे कुटुंबाचे सदस्य आजही लोकांच्या जमिनीमध्ये काम करतात. मग यासाठी त्यांच्या मुलांनी बलिदान दिलं का? मी याला स्पष्टपणे सांगेल की बलिदान त्यांचं वाया जाऊ नये याच्यासाठी माझ्या सगळे प्रयत्न करताय, परंतु ते कुटुंब आज रस्त्यावर आलेलं आहे. त्यामुळे सातत्याने माझं आव्हान असतं, आजही तुमच्या माध्यमातून मी आव्हान करतो, तरुणांनी खचायचं काम नाही. आणि अनेक लढाया आपण लढलेल्या आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आपण ज्यावेळेस लढतो, दिल्लीचं तख्त आपण हलवलेलं आहे. आणि महाराजांची शिकवण आपल्याला काय की प्रत्येक, म्हणजे शिवनीती म्हणजे काय की प्रत्येक संकटातून मार्ग काढायचा. तर आत्महत्या पर्याय होऊ शकत नाही. याच्यामुळे समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. हे कधी न भरून निघणारं नुकसान आहे. त्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्यांनी नेत्यांनी याच्यामध्ये काम केलं पाहिजे, काउन्सिलिंग झाले पाहिजे. मी ग्रामीण भागामध्ये फिरत असताना माझं मनोगतच याने सुरू असतं की आत्महत्या पर्याय होऊ शकत नाही. फार मोठं नुकसान समाजाचं होतं. नक्कीच. थोडंसं आपण आरक्षणावरून थोडं वेगळ्या विषयावरती जाऊ. आबा, खरं तर आबा म्हणजे महाराष्ट्राचे सगळ्यात लाडके गृहमंत्री कदाचित ते असावे. खरं तर गृहमंत्री म्हटलं की संरक्षण आणि पोलीस त्यांच्या ताब्यात येतात. त्याचा गैरवापर झाला की आक्रोश होतो, त्या गृहमंत्र्यांबद्दल वेगवेगळे रोष व्यक्त होतात. या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो. पण कदाचित महाराष्ट्राने इतकं प्रेम दिलेलं व्यक्तिमत्व खरं तर फक्त आबाच असावेत. म्हणजे एक गृहमंत्री असलेला व्यक्ती जो महाराष्ट्रामध्ये एवढा लाडका होतो आणि एवढं प्रेम महाराष्ट्राला मिळतं.
आबांसोबत आपल्या बऱ्याच आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. आपण वेगवेगळ्या माध्यमांमधून आपण ते बघत असतो. तर RR आबांबद्दल आपण त्यांच्या काही आठवणी आम्हाला जर सांगू शकला. 2006 एंडला RR आबांचा कन्नड दौरा होता आणि मी त्यांच्यासोबत वाहनामध्ये होतो. दौलताबाद देवगिरी नगरीमध्ये त्यांचं आम्ही स्वागत केलं गावकऱ्यांनी. मला म्हणले काय, म्हणले माझं गाव आहे. मला ते बोलले की विनोद तुला जिल्हा परिषदला निवडणुकीला उभं राहायचं आहे. मी म्हटलं आबा माझं इथं काही जास्त तयारी नाही. ते म्हणून उभं राहायचं माझं सांगितलं. म्हणजे ठीक आहे उभं राहतो. मग नंतर मी तयारी झाली आणि मी निवडणुकीत निवडून आलो. निवडून आल्यानंतर आबा सुभेदारी विश्रामगृहात आले. त्यावेळेसचे गृहराज्यमंत्री आदरणीय राजेंद्र दर्डासाहेब लोकमत समूहाचे जे आहेत ते होते. मी तिथं सांगायला लागलो आबा तुमच्या आशीर्वाद निवडून आलो आणि दर्डा साहेबांनी मला सहकार्य केलं आणि मी निवडून आलो. आबांनी माझा हात हातात घेतला आणि त्यांचा हात हातात घेतला दोघांचा. मला म्हणले विनोद एक लक्षात ठेव, ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांना आयुष्यात कधी विसरायचं नसतं. आणि मी आज अभिमानाने सांगू शकतो की दर्डा साहेब आज सक्रिय राजकारण नसले तरी त्यांचा जो आदर आहे तो माझा आदर त्या दिवशी आबांनी बोलल्यानंतर अनेक पटीने वाढला. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन की ते माझे गुरुवर्य आहेत आणि वडीलधारी आहेत. म्हणजे आबा अशा काही गोष्टी आयुष्यात शिकून गेले. दुसरं आबाने सांगितलं की नातेवाईकांसोबत कधीही आर्थिक व्यवहार करायचा नाही. त्या क्षणाला माझे काही जवळच्या नातेवाईकांचा आमचा सामूहिक व्यवहार होता तो आम्ही थांबवला. त्यानंतर आबा सांगायचे की परिस्थितीवर मात कशी करायची, कशा पद्धतीने आयुष्य जगायचं, कसा साधेपणा असलं पाहिजे, लोकांच्या प्रती कुठल्या अँगलने आपण संवेदनशील असलं पाहिजे. ह्या खूप काही गोष्टी आबा न बोलता चालता बोलता त्यांच्या व्यवहारातून ते आम्हाला शिकून गेले. आदर कसा करावा, खरं कसं बोलायचा प्रयत्न करावा, लोकांचे प्रश्न कसे समजून घ्यावे आणि लोकांच्या प्रश्नामध्ये कोणत्या प्रश्नाला आपण प्रायोरिटी द्यावी, शासनाकडनं कशी मागणी करावी की ज्याचा इम्पॅक्ट एकने हजारो लाखो लोकांवर होईल. अशा खूप काही गोष्टी आबा न सांगता शिकून गेले. आणि जसं मी तुम्हाला सांगतो की डान्स बार बंदी त्यांनी केली की लोकांची राख रांगोळी होऊ नये, तसंच हे ह्या ठिकाणी जे चाललंय आत्महत्या जे आपण मुलं करताय तर करता पुरुष घरातून निघून जातोय तर काय परिस्थिती होती हे सगळं बघण्याचा दृष्टिकोन स्वर्गीय RR आबांमुळे मला मिळालेला आहे. तर म्हणजे आबांनी आपल्या जीवनावरती बराच प्रभाव टाकला आणि त्यातूनच आपलं कारण काय असतं लॉयल्टी काय असते. स्वर्गीय आबा 2014-15 मध्ये गेले, आज 24 मध्ये आहोत. आजही माझ्या मोबाईलचा स्क्रीन कव्हर आबांचा फोटो आहे. घरातून मी माझ्या स्वर्गीय वडिलांच्या फोटोचे दर्शन घेतो, आबांच्या फोटोचे दर्शन घेतो, छत्रपती शिवाजी महाराज दर्शन घेऊनच मी घराच्या बाहेर पडतो. आणि कधीही म्हणजे मला असं वाटतं की कालच आबाशी बोलणं झालं असेल एवढ्या ताकदीने मी त्यांना अटॅच आहे. आणि लॉयल्टी काय असावी ते आबांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आबांचा एखादा एक एक्झाम्पल की ज्यातून तुम्हाला म्हणजे ते बघितल्यावर असं फील झालं की अरे यार इतकं साधं असतं. म्हणजे आता बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा बोलत असतो किंवा त्याला भेटणार असतो तर आपल्याला म्हणजे आता मी आपण अनौपचारिक गप्पा मारत होतो तेव्हा मी सहज तुम्हाला मैत्रीबद्दल विषय काढला आणि तुम्ही मला त्या मित्राचा लगेच फोन नंबर सांगितला. त्यातून म्हणजे एक गोष्ट लक्षात येते, असा काही तुमचा अनुभव की ते बघितल्यावर तुम्हाला असं आश्चर्य वाटलं अरे यार हे काय म्हणजे काय केमिकल आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुका चालू होत्या विधान परिषदच्या आणि त्यावेळेस एक उद्योगपतींचं शिष्टमंडळ आलं होतं. त्याच्यामध्ये अंबानींचे एक तिसरे पुत्र म्हणून जैन ओळखले जातात. ते आले, ते वेटिंग मध्ये बसले आणि तितक्याच काळामध्ये आबा सामान्य लोकांना वेध होतो. ते असं नाही घडलं की उद्योगपती आला, अंबानीचा मुलगा आला, RR आबा लगेच इतर नेत्यांसमोर आली या 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 असं नाही. तिथे शेतकरी सामान्य बसलं ते आबाने त्यांना वेळ दिला. आणि काही वेळात निळू फुले साहेब त्या ठिकाणी आले. निळू फुले साहेब आले, त्यांनी आबाशी चर्चा केली. आबा त्यांना बाहेर सोडायला आले. मला आबाने इशारा केला गाडीचा दरवाजा उघडा. मी माझ्या हाताने निळू फुले साहेबांच्या गाडीचा दरवाजा उघडला आणि आबाने त्यांनी आदराने आबाने त्यांना बसवलं. म्हणजे अंबानीला प्रायोरिटी न देता निळू फुलेंना प्रायोरिटी देणारा नेता आम्ही बघितलेला आहे. क्या बात आहे. मी तुम्हाला सांगतो अंबानींच्या
मुलगा त्या ठिकाणी आला आणि शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आलं तर शेतकऱ्यांना प्रायोरिटी देणारा नेता आम्ही बघितलेला क्या बात तर ह्या गोष्टी त्यांनी आम्हाला छडी आणि पेन घेऊन शिकवण्याची गरज नाही, त्या डोळ्याने बघून या स्वीकारल्या पाहिजे. बिलकुल. त्यामुळे आराराबा ही एक वेगळी ताकद होती, हा एक वेगळा विचार होता आणि तो सतत हा आमच्यावर ठसा उमटून देणार आहे. आणि आजही एखादी चूक करत असताना कुठंतरी विषय येतो. मी तुम्हाला सांगतो, मला अनेक लोकांनी प्रश्न विचारले की तू कोणत्या पक्षात का गेला नाही. मी काही दीडशे आणा किंवा टेकोजीराव नाहीये, परंतु मला आराराबा सारखा गॉडफादर कुठल्याच पक्षात दिसत नाही, त्यामुळे मी आज घरी बसून आहे. खरं तर माझा दुसरा प्रश्न हाच होता की तुम्ही आबांचं एक नेतृत्व बघितलंय जे अत्यंत संवेदनशील नेतृत्व होतं. तुम्ही आताही बऱ्याच वेगवेगळ्या समाजाच्या मागण्यांमुळे म्हणा किंवा इतर गोष्टींमुळे आपण वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या संपर्कामध्ये असतात. आबां सोडून एखादा संवेदनशील नेता, त्या तोडीचा म्हणा किंवा त्या बरोबरीचा म्हणा, आपल्याला एखादा भेटला का? आणि असा काही एखाद्या नेत्याबद्दल तुमचा अनुभव आहे का? नाही यार, म्हणजे आपल्याला त्यांच्याकडे बघून नाही काय फील होतं की नाही यार ये मतलब कुछ तो है नया. हे बघा, आता तुम्हाला सांगतो की समजा एकनाथ शिंदे साहेब असतील, मला चांगलं आठवतं ते संभाजीनगरचे पालकमंत्री होते आणि त्यांच्यासोबत मी विमानाने प्रवास केला आणि सहज विचारलं विमानात हे कोण आहे, तर ते म्हणले की आमच्या ठाण्यातले मंडळाचे सदस्य आहे. मंडळाचे सदस्य चार्टर फ्लाईटमध्ये कसं काय? तर त्यावेळेस असं कळालं की दुसऱ्या दिवशी त्यांना सकाळी कोल्हापूरला जायचं होतं, कोल्हापूरमध्ये अतिवृष्टी झाली होती. तर त्या मंडळाच्या सदस्यांना ते लाईव्ह जॅकेट घेऊन ते स्वतः बोटमध्ये गेले आणि लोकांना मदतकार्य केलं. तर ती संवेदना मला त्यांच्यामध्ये दिसली. अशाच प्रकारचा अनुभव माझ्या सर्व नेत्यांसोबत एक एक प्रसंग त्या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे त्यांची तुलना ते कमी आहेत का जास्त आहेत हे मला करण्याचा अधिकार नाही, ते सर्व श्रेष्ठच आहेत. परंतु माझा विषय असा आहे की आराराबाने जो मला छोट्या भावासारखा जीव लावला, कदाचित मला तर दुसरं कोणी लावू शकत नाही अशी फील माझ्यामध्ये आहे. त्यामुळे सर्वांचा मी आदर करतो, कोणाचा मी डिसरिस्पेक्ट करत नाही, परंतु मला आबा आबाच होते आणि आबा दुसरे कोणी माझ्या आयुष्यात होऊ शकत नाही असं मला या ठिकाणी वाटतं. बढिया बढिया, क्या बात आहे. भैया, आपण एक युवा उद्योजक आहात, युवा नेतृत्व आहात. आपल्याला कुठल्या पक्षाची गरज नाही आहे मान्यतेसाठी, कारण तरुण वर्ग आपल्या पाठीशी उभा आहे. पण सध्याचं जे राजकारण आहे ते म्हणजे 2014 मध्ये या राजकारणाची सुरुवात झाली आहे. खरं तर म्हणजे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, फोडाफोडीचं राजकारण वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या. आता सध्या युवकांचा राजकीय लोकांवरती फारसा विश्वास बसत नाही. तर एक आश्वासक चेहरा महाराष्ट्राला खरं तर हवा आहे. एक अभ्यासू नेता, जातीपाती धर्मातून बाहेर पडणारा नेता खरं तर महाराष्ट्राला हवा आहे. आणि आपल्याकडे, आपल्या आजूबाजूला असणारे तरुण आपल्याकडे पण फार आशेने बघत असतात. लोकसभेच्या वेळेला आपल्याला खरं तर उमेदवारी आपल्याला हवी होती. त्यासाठी वेगवेगळ्या समाज माध्यमातून आम्ही बातम्याही ऐकल्या. परंतु लोकसभेला काही कारणास्तव आपल्याला कदाचित उमेदवारी नाही मिळाली. परंतु विधानसभेमध्ये आता आपला काही प्लॅन आहे का? आम्हाला एक सुशिक्षित, सुसंस्कृत, सर्व जाती धर्मांची बाजू मांडणारा एखादा आमदार विधानसभेमध्ये बघायचा असेल तर तो विनोद पाटलांच्या माध्यमातून आम्ही बघणार का? हे बघा, लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मला अनेक तालुक्याचे तरुण भेटत आहे. काल परवा पण भेटले मला, वैजापूरचे तरुण भेटले मला, फुलंब्री विधानसभा क्षेत्राचे तरुण भेटले. त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्याकडे निवडणूक लढवली पाहिजे आणि तुम्ही आमच्या मतदारसंघात उभा राहा, आम्ही तुम्हाला यावेळेस ताकदीने निवडून देऊ. मी चाचपणी करतोय, मी काही लपवणार नाही. परंतु निवडणूक लढवत असताना ती कोणाकोण लढवायची, ते कुठल्या पक्षाकडून लढवायची का अपक्ष लढवायची, मग तो पक्ष आपल्याला मोकळीक देईल का, त्या ठिकाणचे तरुण आपल्याला सहकार्य करतील का,
हे सगळ्याच्यावर आता चर्चा चालू आहे बर. आणि मी माझा निर्णय ह्या विधानसभेच्या अगोदर लवकरात लवकर घेणार आहे बिलकुल. आणि ठामपणे मी सक्रिय राजकारणात जाणार आहे. मी विधानसभा लढवेल का नाही मला माहीत नाही, परंतु मी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आता पूर्ण राजकारणामध्ये जाणार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. खरं तर अभ्यासू नेत्याची आपल्याला गरज असते. बऱ्याचदा तरुणांना खरं तर मला हे सांगायचंय, आपण जेव्हा गप्पा मारत असतो त्यावेळेला आपण खरं तर हे राजकारणी बोगस आहे, हे नेते बोगस आहे, तो जातीवाद करतोय आणि एखादा अभ्यासू नेता भेटायला हवा, एखादा सर्वसमावेशक नेता भेटायला हवा, अशा अनेक अपेक्षा आपण मांडत असतो. परंतु ज्या वेळेला म्हणजे खरं तर खंत ही आहे की असे बरेच लोक या राजकारणामध्ये येऊन याला सुधारवण्याचा काहीतरी प्रयत्न करणार असतात, परंतु लोक ऐन वेळी या नेतृत्वाला ओळखू शकत नाही, कुठेतरी कमी पडतात. जर आपल्याही मतदारसंघामध्ये जर असा कोणी अभ्यासू नेतृत्व जर आपल्याला दिसलं तर नक्की त्याच्या पाठीशी उभं राहा. कारण हा राजकारणाचा जो चिखल आहे यातून जर आता आपल्याला कमळ उगवायचं असेल तर आपल्याला आता सुशिक्षित सुसंस्कृत नेतृत्व आपल्याला निवडावं लागेल. नंतर आपण या लोकांना फार शिव्या घालत असतो, पण शिव्या घालताना आपण कोणाला मतदान करतो याचाही आपण खरं तर विचार केला पाहिजे. आणि नक्कीच भैया, जर आपल्यासारखं एखादं चांगलं नेतृत्व जर पुढे येत असेल तर तरुण आपल्या पाठीशी आत्ताही आहेतच आणि येणाऱ्या काळातही राहतील हीच अपेक्षा. आपण थोडस राजकारण आणि आरक्षण याला बाजूला ठेवू. खरं तर आज मैत्री दिवस आहे, फ्रेंडशिप डे आहे, तर आम्हाला विनोद भैयांच्या मैत्रीचे काही किस्से ऐकण्याची इच्छा आहे. आपण कायमच मित्रांच्या गराड्यामध्ये वावरणारे आहात. मित्र आपल्या आयुष्यात किती महत्वाचे आहे हे आपल्याला कुठेही भेटलं तर दुरूनही लक्षात येतं. आपल्यासोबत सावलीसारखे वावरणारेही मित्र आम्ही बघत असतो. मैत्री दिनाबद्दल आणि तुमच्या खास मित्रांना काय तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश द्याल आणि काहीतरी त्यांचा किस्सा आम्हाला सांगा. मैत्री दिन हा खरोखर महत्वाचा आहे, कारण मित्र हा एकमेव असा आधार असतो. आणि ही व्याख्या चुकीची की आयुष्यामध्ये एकच मित्र असतो की तो आपला खास असतो, ही व्याख्या चुकीची. कारण तुम्ही हे जर बघितलं असेल, भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा मी इंटरव्ह्यू बघितला, त्यांनी देखील या गोष्टीचा दुजोरा दिलेला आहे की आयुष्यामध्ये व्यक्ती असावे ज्यांच्याकडे आपण स्पष्टपणे व्यक्त व्हायला पाहिजे की माझं आज असं घडलं, तसं घडलं, काय घडलं. कारण आपल्याला तिथे विश्वास असतो की याच्याकडे त्याचं रिझनिंग आहे का नाही, याच्याकडे त्याचं सोल्युशन आहे की नाही, परंतु मला याच्याकडे व्यक्त व्हायचं आहे. तर मैत्रीचा मेन गाभा त्याच्यामध्ये असतो. चांगल्या वाईट गोष्टी मित्रासोबत घडत असतात. तर माझे मित्र जर तुम्हाला सांगायचं तर अभिजित देशमुख, डॉक्टर पवन जयस्वाल, सरिता अमर आहे लोखंडे, हे सर्व माझे मित्र पण आहेत, माझे भाऊ पण आहेत. आणि यांच्यासोबत किस्से घडत असताना आता समजा एखादी गोष्ट घडली की लोकसभेला मला उमेदवारी नाही मिळाली, परंतु लोकसभेला मला उमेदवारी मिळणार नाही हे कळल्यानंतर मला किमान 4-5 दिवस यांना पहिले समजून सांगावं लागलं की बाबा तुम्ही नाराज व्हायचं नाही, आपल्याला पळ संधी मिळेल, आपली कदाचित पात्रता नसेल, आपल्यामुळे पक्षाला अडचणी असतील आणि आपल्याला उमेदवारी भेटणार नाही, हे आपल्याला थांबायचं आहे. तर हे समजण्यामध्ये वेळ जाऊन की जस काय की त्यांचं एवढं मॉरल बर्डन असतं मित्रांचं, ती खरी मैत्री असते. की हा नाराज झाला तर, हा कुठं रिॲक्ट झाला तर. काय होतं की तुम्ही एखाद्याचे मित्र म्हणून आहात आणि त्यांनी एखादं स्टेटमेंट केलं किंवा त्यांनी एखादी गोष्ट कुठे व्यक्त केली तर ती तुम्ही केल्यासारखी असते. एवढा अधिकार मैत्रीमध्ये करार असतो. त्यामुळे मित्र हा फार महत्वाचा असतो, तिथे तुम्हाला व्यक्त होतं. आणि मैत्री हे एक अशा प्रकारचं करार आहे ज्याच्यामध्ये जातपात, उच्च नीच, गरीब श्रीमंत, तुमचा फील्ड त्यांचा फील्ड याचा काही संबंध नसतो. फ्रेंडशिप इज फ्रेंडशिप. फ्रेंडशिप ह्याला कुठल्या प्रकारचं बॅरियर नसतं, ती ठरवून केली जात नाही, ती एखाद्या प्रसंगाने होती. की आता समजा तुमची माझी मैत्री ही प्रसंगाने होती आणि त्यामुळे जी गोष्ट प्रसंगाने होती ती नॅचरल असते. आणि मैत्री ही दोघांवर ओझा करणार असते की दोघांना मिळून ती टिकवायची असते. त्यामुळे वन साइडेड मैत्री होऊ शकत नाही. मैत्री टिकवण्यासाठी थोडा दिलदारपणा तुमच्यामध्ये असतो आणि कुठंतरी एक हक्क तुमचा तयार होतो की आपण त्या व्यक्तीला बोलू शकतो, तो आपल्याला बोलू शकतो.
इगोलेस जी गोष्ट असते ती मैत्री असते. तेव्हा मैत्री ही फार महत्वाची आहे आयुष्यामध्ये. नात्या गोत्याच्या पलीकडं हे मैत्री, कारण मैत्री झाली का तुम्हाला एक बाउंडिंग तयार होती त्या व्यक्तीसाठी काहीतरी करायची, त्या व्यक्तीकडून काहीतरी करून घेण्याची. तेव्हा मैत्री फार महत्वाची आहे. आणि ज्याला मित्र नसेल, गुरु आणि मित्र हे आयुष्याचं मूळ मंत्र आहे. या दोन्ही गोष्टी तुम्हाला अति आवश्यक आहे असं माझं मत आहे. एखादा आम्हाला तुमच्या मैत्रीचा किस्सा, आजच मला कळालंय अभिजित भैयांचाही वाढदिवस आहे. उद्या आहे, उद्या. अच्छा. तर एखादा असा किस्सा की तुम्हाला ते घडल्यानंतर कळत नाहीये हसू का रडू, काय रिॲक्ट करू मी आता या गोष्टीवरती. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपला एखादा मित्र असतो, तो काहीतरी शहाणपणा म्हणू आपण त्याला, गाढवपणा तर म्हणणार नाही, शहाणपणा आपला एखादा मित्र काहीतरी करून ठेवतो आणि आपल्याला संतापही आलेला असतो, पण त्याच्याकडे बघून आपल्याला ते व्यक्तही नाही करता येत. म्हणजे हसू की रडू ही अवस्था होती. असा एखादा किस्सा. माझा एक मित्र आहे, आम्ही एका सन्माननीय व्यक्तीला भेटायला गेलो आणि आमचं दोघांचं त्या दरवाजाच्या बाहेर ठरलं की यांना हकीकत आपण काही सांगायची नाहीये, यांचं आपल्याला ऐकून घ्यायचं आणि मग आपण ठरवू याच्यामध्ये काय निर्णय घ्यायचा. आम्ही आत गेलो, त्यांच्याशी गप्पा झाल्या. गप्पाच्या योगामध्ये जे ठरलं होतं त्यांना सांगायचं नाही ते माझ्या मित्रांनी त्यांना सगळं सांगितलं. बाहेर आल्यानंतर मी त्याला बोलले, यार एक कुछ मतलब आहे का? तो म्हणला सॉरी यार. तो प्रसंग असा आहे, त्याच्यामुळे आमचं मोठं नुकसान नाही झालं. तो प्रसंग असा आहे की हसावं का रडावं आम्ही त्याला शब्द नाही. तेव्हा मैत्रीमध्ये हसणाऱ्यांना हे चालत असतं, परंतु मैत्री ही असावी. आणि ती मैत्री असल्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडंट मिळतो, एक ताकद मिळते आणि ती ताकद फार मोठी असते, कुटुंबाच्या पलीकडे असते. कारण प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये मान मर्यादा असते जिथे तुम्ही व्यक्त होऊ शकत नाही, तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी असते. ती रिस्पॉन्सिबिलिटी असत असताना तुम्हाला काही गोष्टी या घरी काही कारणास्तव शेअर करता येत नाही, ते मित्राकडे शेअर तुम्ही करू शकता. त्यामुळे मैत्री फार महत्वाची आहे. या सगळ्या तुमच्या आतापर्यंतच्या राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक या तिन्ही प्रसंगी तुम्ही आता इथपर्यंत जे पोहोचलात, असा एखादा प्रसंग आला का तुमच्या आयुष्यात की ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की नाही यार बस मला हे सगळं सोडून द्यायचं? म्हणजे मग ते राजकारण असेल किंवा समाजकारण असेल. कारण राजकारण आणि समाजकारण हे आता अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतंय. खरं तर आपण एखादी गोष्ट, एखाद्याची बाजू मांडत असताना अचानक जर आपल्याला ते पटलं नाही, आपण दुसऱ्या बाजूने बोललो की आजकाल डायरेक्ट टीका केल्या जाते, ट्रोल केल्या जातात. तर असा एखादा प्रसंग आहे की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की यार हे काय, मी तर भल्याचं करायला चाललोय, हे कुठं माझ्याच वरती यायला, तर मी बंद करून टाकतोय हे सगळं, असा कधी प्रसंग ओढवला? असे प्रसंग पावलोपावली आले. पावलोपावली असे प्रसंग येतात. तुम्ही एखादी गोष्ट सिरियस जर घेतली, त्याच्यामध्ये पब्लिक जर बेनिफिट असेल, मोठ्या प्रमाणात त्याचा इफेक्ट पब्लिकवर होणार असेल, हा जर निर्णय असा झाला, तर ही मागणी जर मान्य झाली आणि ती मागणी मान्य झाली नाही, आपण न्याय नाही देऊ शकलो, तर फ्रस्ट्रेशन येतं. आणि फ्रस्ट्रेशन आल्यानंतर मर्ग झटकून परत कामाला लागणं हेही तितकं महत्वाचं आहे. ही ऊर्जा कुठून येते? नाही, याच्यामध्ये आयुष्यामध्ये मी जे काही लोक बघितले, रुग्णालयात बघितले, काउन्सिलिंग सेंटरला बघितले, 95% लोकांना जे डिप्रेशन आहे, नैराश्य आहे, ते न मिळणाऱ्या गोष्टीवर आहे, त्या काल्पनिक गोष्टीवर आहे. एखादी कल्पना मी केली की मला ताजमहल मिळाला पाहिजे, मला ताजमहल नाही मिळाला तर मी निराश होतो की त्या मुमताजला मिळाला, मला ताजमहल मिळाला नाही. हे जे काल्पनिक एक लोकांनी कॉन्सेप्ट जो तयार केलेला आहे की लगेच आपल्याला हे मिळालं पाहिजे, तर ते चुकीचं आहे. 95% डिप्रेशन हे काल्पनिक गोष्टीमुळे आहे. क्षमता तुमच्यामध्ये आहे ती न ओळखता चुकीच्या मार्ग जाण्यावर आहे. आणि तिसरी गोष्ट, ज्या माणसाला, आता तुम्ही आराराबाचं मला सांगितलं, आराराबाने एक गोष्ट मला सांगितली होती. एकदा माझी पक्षातनं हकालपट्टी झाली होती. मला आबाला मी म्हटलं, आबा माझा खूप अपमान होता. आबा म्हणले अजून अपमान झाला पाहिजे. म्हणलं का? तर तू तयार होशील. तर ज्याला राजकारण करायचं आहे त्या व्यक्तीने अपमान सहन करण्याची क्षमता ठेवली पाहिजे, अपमान पचवण्याची क्षमता ठेवली पाहिजे आणि अपमान
हा तुमचा पावलोपावली प्रत्येक क्षेत्रामध्ये होणार आहे, सिनियरकडून होणार आहे, ज्युनियरकडून होणार आहे, ऑडियन्सकडून होणार आहे. अपमानाकडे लक्ष न देता ह्याच्यामधली चूक दुरुस्त करून तुम्हाला जर उभं राहता आलं तरच तुम्ही आयुष्य जगू शकता, नाही तर तुम्ही एखाद्या रुग्णापेक्षा कमी आयुष्य जगूच शकत नाही, हे मी ठामपणे सांगतो. तर अपमानातून खरं तर आपण तयार होत असतो. ही आबांची दिलेली शिकवण आपण आज तागत खऱ्या आयुष्यामध्ये वापरताय. भैया, जाता जाता मला आपल्या माध्यमातून फक्त एकच गोष्ट हवी आहे. खूप सगळे तरुण आज आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये हे फ्रस्ट्रेटेड आहेत, ते व्यसनाधीन आहेत, ते गैरमार्गांच्या बाजूने वळतायत आणि कुठेतरी बेरोजगारी, कमी असलेल्या म्हणजे अपुऱ्या संधी, या सगळ्या गोष्टींमुळे हे घडत आहे. नक्कीच या गोष्टींमागे त्यांचा मोबाईलचा अति वापर असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतीलही कदाचित, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या भारतीय तरुणांना, मराठी तरुणांना एक जाता जाता काय संदेश द्या? सगळ्यात पहिले तर जसं आता आम्ही ड्राईव्ह सुरू करतोय छत्रपती संभाजीनगर ड्रग्स फ्री, हे जे व्यसनाचं जे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आता मोबाईलचं जसा तुम्ही म्हणले दुरुपयोग आहे, तो मोबाईलचा उपयोग पण आहे. AI टूल्स जे नवीन आले त्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी, कंटेंट पासून सगळ्या गोष्टी मिळतात. बरोबर. तरुणांनी डिप्रेशन मध्ये न जाता अनेक संध्या आहेत, खूप मोठ्या मोठ्या संध्या आहे. मी तुम्हाला स्वतःचं माझं उदाहरण देतो. 2001 मध्ये माझ्या वडिलांचं निधन झाल्यावर मी परत उभा राहून ताकदीने उभा राहिलो आणि आज तुमच्या समोर उभा आहे. मला राजकारणात काय मिळालं काय नाही मिळालं हा भाग दुय्यम आहे, परंतु मी स्वाभिमानाने आयुष्य जगतो. तरुणांनी व्यसन हे सोडलं पाहिजे आणि जिद्दीने ताकदीने उभं राहिलं पाहिजे, कारण हे एकमेव क्षेत्र असे आयुष्यामध्ये याच्यामध्ये चटकन पटकन माणूस मोठा होऊ शकतो. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पहिली आयडिया ही डोक्यात जन्माला घेते, हे तुम्ही वापरलं तर ही त्या आयडिया जन्म झाल्यावर तुम्हाला कृतीमध्ये जाता येते. आपण नेमकं याचाच वापर करत नाही, त्यामुळे तरुणाने डोक्याचा वापर केला पाहिजे. कोणीही कमी नाही, कोणीही जास्त नाही. प्रत्येक युवकामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे की तो पेन आणि कागद घेऊन बसला तो विश्व निर्माण करू शकतो. आयडिया जन्म झाल्यावर आयडिया एक्झिक्यूट करण्यापर्यंतचं तुम्ही धाडस ठेवा, तुम्हाला चॅलेंज राहणार नाही, हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो. आयडियावरून एक गोष्ट पुन्हा एकदा मला आठवली. खरं तर विनोद भैया कल्पकतेतून, वेगवेगळ्या संकल्पनेतून उत्सव साजरे करणारे विनोद भैया बऱ्याचदा लोकांनी बघितले. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या दिवशी सगळ्या पुतळ्यांवरती हेलिकॉप्टरने होणारी पुष्पवृष्टी असेल, आग्र्यामधील शिवजयंती असेल किंवा भैयांच्या घरचा गणेशोत्सव असेल, या तीनही गोष्टी छत्रपती संभाजीनगरसाठी तर एकदम अनोख्या आहेत. म्हणजे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार, त्याचा पूर्ण टाइम टेबल वगैरे, आणि ते कित्येक वर्षांपासून चालू आहे. म्हणजे या उत्सव साजरी करण्याची ही जी अनोखी कल्पना आपल्याकडे असते, हे नेमकं येतं कुठून? तुम्हाला का असं सगळं सुचतं? नाहीतर लोक विचार करतील की कुठे खर्चाच्या भानगडीत पडायचं, पण आपलं काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे पुष्पवृष्टी ही संभाजीनगरला काय महाराष्ट्राला नवीन आहे खरं तर, की असं काहीतरी होतंय. शिवजयंतीच्या दिवशी अख्ख्या जिल्ह्याभरातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवरती होणारी पुष्पवृष्टी आणि मागील काही वर्षांपासून आग्र्यामध्ये साजरी होणारी शिवजयंती, ह्या कल्पना कशा आल्या? हे बघा, मधल्या काळामध्ये मला काही कामानिमित्त हेलिकॉप्टरमध्ये फिरण्याचा प्रसंग आला. मी हेलिकॉप्टरमध्ये फिरत असताना माझ्या डोक्यात असं आलं की हेलिकॉप्टरमध्ये एक लिमिटेड मेंटॅलिटीच्या लोकांनाच प्रवेश आहे, ऍक्सेस आहे. उद्योग क्षेत्रातल्या लोकांना किंवा काही प्रमुख लोकांना, सर्वसामान्यांनी हेलिकॉप्टरचे संबंध ठेवायचाच नाही का? मग मी म्हटलं की हेलिकॉप्टर सर्वसामान्यांपर्यंत कसं पोहोचवायचं. मग शिवजयंती माझ्या डोक्यात आली आणि मी म्हणलं छत्रपती शिवाजी महाराज हे ह्या उंचीचे होते की त्यांची जयंती उंचीप्रमाणे झाली पाहिजे. मी हेलिकॉप्टर बोलवलं, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करायचं ठरलं. मला आजही आठवतं, त्या सोशल मीडिया नवीन आला होता. संभाजीनगरच्या प्रत्येक ग्रुपवर 30 पोस्ट व्हायरल होते की उद्या छत्रपती संभाजीनगर पुष्पवृष्टी. त्या पुष्पवृष्टीतून काय झालं, ते हेलिकॉप्टर जिथे जिथे थांबायचं, हजारो तरुणांनी हेलिकॉप्टरला हात लावून फोटो काढले. त्या गावच्या गाव जमायचं आणि वरून फुलं पडायचे. त्यांना अभिमान वाटायचा की आमच्या राजावर वरून पुष्पवृष्टीने फुलं पडले.
तिथलं संघटन सर्व शिवभक्तांचं एकत्र ते झाले. हेलिकॉप्टर त्यांना बघताना हेलिकॉप्टर त्यांचं आहे आणि Yes. त्या हेलिकॉप्टर फुलं पडताय, तर मला हेलिकॉप्टर हे तरुणांमध्ये कॉमन करायचं होतं. क्या बात आहे. दुसरा विषयाला शिवजयंतीचा, तर शिवजयंती मी साजरी करत असताना मला असं वाटलं, मी ऑल इंडियाचे न्यूज बघत होतो, नोएडा विडा दिल्ली खूप काय घडू लागले, महिलांचा अपमान हे ते. मी म्हणलं की ह्या सगळ्यांना एकत्र आणणारा व्यक्ती कोण, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार. म्हणलं मग राजाची जयंती आपण महाराष्ट्रात साजरी करतो, ते पूर्ण भारताला कळले पाहिजे. बरं. मग अशा काही गोष्टी जसं तुम्हाला सांगितलं तरुणांमध्ये नैराश्य आलं. मग आता तुम्ही विचार करा की महाराज त्या औरंगजेबाच्या कैदीत आहेत, तिथून त्यांना बाहेर पडायचं, त्यांची मानसिकता कशी असेल, ते खचले का, ते डिप्रेशन मध्ये गेले का, एवढा तर प्रसंग आपल्या आयुष्यावर आला नाही ना महाराज एवढा. मग ते जर बाहेर पडू शकतात, मी ही गोष्ट जर आपण योग्य रीतीने देशासमोर मांडली की व्हॉट इज शिवाजी महाराज, शिवाजी महाराज इज द किंग ऑफ इंडिया, लीडर ऑफ इंडिया. मग आग्र्याला शिवजयंती साजरी केली, तिथून मेसेज दिला की व्हॉट इज शिवाजी महाराज. त्यानंतर लगेच योगी साहेबांनी तो उचलला तो विचार, त्यांनी म्युझियम त्या ठिकाणी केलं महाराजांच्या नावाने. आता एक तिथं त्या ठिकाणी एक फार मोठं स्मारक महाराजांचं ते करताय. आणि आज देखील भारतातनं जे काही पर्यटक येतात, सुरुवातीला त्यांना औरंगजेबच्या गोष्टी सांगितल्या जायच्या लाल किल्ल्यात. आज सांगितलं जातं ह्या शिवाजी महाराज काय आहेत ते, और यहाँ से महाराज चले गए, सुखरूप चले गए. तर त्या भारताच्या लोकांना तर शिवाजी महाराजच्या किल्ल्याचे गाईड सांगताय. मग तिसरा विषय गणेशोत्सवाचा आला. मी सातत्याने अनेक 5 स्टार हॉटेलमध्ये मित्रांसोबत जेवलो. मला फिरण्याचा नाद आहे, मला थोडंसं चाचपणी करण्याचं, रिसर्चचं नाद आहे. मग मी असा विचार केला की आपण त्या वास्तूमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघा, एखादा माणूस एखाद्या 5 स्टार प्रॉपर्टीत एंटर करतो, तो त्याचे कपडे बिपडे नीट करतो आणि डिसेंट बोलायला लागतो. तो ॲटमॉस्फिअरचा इफेक्ट असतो. मी जे खातो, मी ज्या प्रकारे राहतो, ते माझ्या सहकार्याने का नसावं, त्यांचं अपग्रेडेशन झालं पाहिजे. की गणेश उत्सव हा देखील अपग्रेडेड पद्धतीने साजरा झाला. सगळ्या प्रकारची मंडळी एकत्र आले, डॉक्टर्स आले, वकील्स आले, अभ्यासू लोक एकत्र आले आणि विचाराची देवाणघेवाण झाले. ज्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी हा सण साजरा केला होता, तो उद्देश आपण जर एकत्र करू शकलो आणि डिसेंट लोक आपण सगळे तरुण एकत्र आणू शकलो. बघा, एखाद्या तरुणांना सातत्याने एखादा उद्योगपती किंवा कोणी अधिकारी दिसला, तो त्याचा फोटो बघायला लागतो, त्याचा रिसर्च करायला लागतो आणि प्रेरणा घेतो. त्यामुळे सगळ्या प्रकारचा क्लास एकत्र शहरामध्ये आपण आणला पाहिजे, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, जातीचे बॅरियर तुटले पाहिजे. ह्या भावनेने आम्ही गणेशोत्सव केला. आणि तिथे तुम्ही मागच्या वेळेस आला, यावेळेस तुम्हाला सर्वांना आमंत्रण देतो. अपग्रेडेशन जे काही तरुणांमध्ये झालं पाहिजे, ते विचाराचं झालं पाहिजे की याच्यावर आपले विचार आले पाहिजे, तर ऑटोमॅटिक मार्ग मिळतील. त्यामुळे आम्ही हा गणेशोत्सव या ठिकाणी ताकदीने सुरू केलेला आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेव्हा भैया तुम्ही आग्र्याचं सांगत होते, अक्षरशः अंगावरती काटा येतो की शिवाजी महाराजांचा विचार जर आपल्याला देशासमोर जर न्यायचा असेल, तर तो किती बारीक विचार करून, किती शांत विचार करून ते मांडलं पाहिजे. या पुढच्या काळामध्ये मी माझं आयुष्य शिवाजी महाराजांचे विचार पसरवण्यासाठी, स्प्रेड करण्यासाठी टाकणार आहे. मी लवकरच त्यांची एक डिजिटल लायब्ररी, डिजिटल रिसर्च सेंटर आणि सगळ्या भारतामध्ये महाराज कोणाकोणापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. माझ्या आयुष्याची प्रत्येक गोष्ट मी त्या विचारावर लावणार आहे आणि तुम्हाला लवकरच दिसेल ऑल ओव्हर इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचत आहे. क्या बात आहे भैया. खरं तर तरुणांना मी आत्ताही बोललोय, पुन्हा एकदा सांगतोय, आपल्याला नेतृत्व कसं असावं, तर आपल्याला हे नेतृत्व असं असावं, फक्त डीजे लावून नाचण्यापेक्षा विचार पोहोचवण्याचं काम हाती घेतलेलं नेतृत्व आपल्याकडे असावं. आणि ते विनोद भैयांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना खरं तर येणाऱ्या काळामध्ये मिळेलच. आजही ते आपल्या पाठीशी आहेतच. तर असं नेतृत्व देशामध्ये, राज्यामध्ये उभं राहावं, त्यांना आपण सगळ्या तरुणांनी साथ द्यावी, आपण यांना मोठं करावं, जेणेकरून आपल्या महापुरुषांचे विचार आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये हे पोचवतील. आणि जर शिवाजी महाराज जर तुमच्या डोक्यात जर एकदा गेले, तर मित्रांनो, तुम्ही कधीही फेल असू शकत नाही, तुम्ही कधी एखाद्या गोष्टीत मागे पडू शकत नाही. हाच विचार खरं तर याच्यात आहे. भैया, आपण प्रत्येक विषयावरती, मग ते आरक्षणाचा सामाजिक विषय असेल, राजकीय विषय असेल,
मैत्रीचा विषय असेल किंवा तरुणांना संदेश देण्याबद्दलचा विषय असेल, या सगळ्या विषयांवरती आपण ज्या दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्या त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांकडून खरं तर आपले खूप खूप आभार. येणाऱ्या काळातही विनोद भैयांचे वेगवेगळे वैचारिक पॉडकास्ट या चॅनलवरती आपल्याला नक्की बघायला भेटतील. आणि जसं भैयांनी सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मला महाराष्ट्रभर नाही तर भारतभर पोचवायचे आहे, त्याची डिजिटल लायब्ररी बनवायची आहे, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडूनही भैयांना खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा भेटू. गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी वरती. खूप खूप धन्यवाद.